गणेशोत्सवामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणरायासमोर विविध धार्मिक देखावे तयार केले जात असतात। गुडाळमधल्या माणगाव इथं प्रामुख्याने पर्यावरणपूरक सजावट करून देखावा निर्माण केला जात असतो। माणगावमधल्या गोडकर कुटुंबानं यावर्षी स्वामी समर्थांच्या रूपातल्या गणरायाची मूर्ती साकारलेली आहे। श्रीपाद वल्लभ दत्त महाराजांचं निवासस्थान असलेल्या गुजरातमधल्या गिरनार पर्वतावरची ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे। या अत्यंत आकर्षक मनमोहक अशा मूर्ती आणि सजावटी संदर्भात गोडकर कुटुंबियांसोबत आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी संवाद साधला। पाहूया। सिंधुदुर्गातल्या कुडाळ तालुक्यातील माणगाव गावची एक खासियत आहे। या गावामध्ये गणेशोत्सवा दरम्यान विशेष असे देखावे पर्यावरणपूरक जे असतात ते साकारले जातात। मी आता आहे या माणगाव भटवाडी येथील जो आपण देखावा पाहतोय स्वामी समर्थांच्या रूपातील एक गणरायाची मूर्ती आणि या व्यतिरिक्त दत्त महाराज अक्षय निवासस्थान जे गुजरात मधील गिरनार पर्वतावर आहे त्याची सुबक अशी प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते। अतिशय पर्यावरणपूरक असं त्यांनी या जी वस्तू केलेली आहे त्यातून दिसतं आपल्याला पाहायला मिळतं। मंदिर आहे दत्त महाराजांच्या वरती, त्या व्यतिरिक्त खाली जो पर्वत आहे गिरनार पर्वत अतिशय दत्त महाराजांचे निवासस्थान मानलं जातं। या संदर्भात मी या गावातील जे घरातील मुख्य आहेत गोडकर यांच्याशी कशा प्रकारे हे तुम्ही साकारलेली आहे? रानातील टाकाऊ लाकडं, शेवाळ, टाकाऊ गोंडपाट, माती यापासून हे पर्यावरणपूरक आम्ही देखावा सादर केलेला आहे। गिरनार पर्वत हा दत्त महाराजांचं अक्षय निवासस्थान आहे, त्यामुळे त्याचा विचार करूनही आपण तो देखावा साकारण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर एकंदरीत पाहिलं असेल तर एक विशेष असा जो निसर्ग संपन्न असा हा जो पर्यावरणपूरक देखावा आपल्याला पाहायला मिळतो तो माणगाव मध्ये। कॅमेरामन योगेश खाडेसह रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।